नमस्कार, कसे आहात सर्व? मस्त आहात ना? मस्तच राहा. सर्वांना सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ. तुम्हाला सर्वांना आजचा दिवस खूप छान आनंदाचा आणि आरोग्यदायी जाओ. तर आता आपल्या सणांची सुरुवात झालेली आहे आणि लवकरच म्हणजेच पुढच्याच महिन्यात आता बाप्पा येणार आहेत, बाप्पांचं आगमन होणार आहे. तर त्यामुळे जसं नेहमी मी तुम्हाला काही ना काही वेगवेगळ्या गोष्टी तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करत असते, तर तसंच आज खास बाप्पांसाठीच खूप साऱ्या गोष्टी, खूप सारा सुगंध तुमच्यापर्यंत पोहोचणार आहे. तर खूप नवीन नवीन छान छान गोष्टी आल्या ज्या तुम्ही तुमच्या बाप्पांसाठी वापरू शकता. जिथे तुम्ही बाप्पांसाठी दर्शनासाठी जाताय तिथे तुम्ही काहीतरी छान घेऊन जाऊ शकता. बघा, इतर वेळी जेव्हा आपण जे स्वीट्स वगैरे काही घेऊन जातो तर ते आपण स्वतःच खातो, म्हणजे सगळी माणसंच खातात. बाप्पांना फक्त तिथे भोग चढवला जातो. पण आजच्या ह्या ज्या गोष्टी आहेत ना, या अशा आहेत की त्या थेट बाप्पांपर्यंतच पोचणार आहेत. आणि असं नाही की फक्त बाप्पांसाठीच. आता जे पण सगळे सण चालू होत आहेत, म्हणजे जन्माष्टमी येईल, त्यानंतर आता रक्षाबंधन आहे, आता शुक्रवारी आपल्याला त्या दिवशी वरदलक्ष्मी व्रत करायचं आहे. तर जे पण तुमच्या पूजा पाठ वगैरे सगळ्यामध्ये तुम्ही ते वापरू शकता. अशा छान छान गोष्टी आहेत. तर चला, तर सुरुवात आपण करणार आहोत अगरबत्तीपासून. ज्यांनी ज्यांनी आता बाप्पा मोरया स्टोअरमधून अगरबत्ती, धूप, कापूर वगैरे सगळ्या गोष्टी घेतल्या असतील तर त्यांना तिथली क्वालिटी कळली असेल की कशा क्वालिटीचं तिथे बनवलं जातं. सगळ्या गोष्टी प्रॉपरली चेक केल्या जातात. आणि आता बाप्पांसाठी मी म्हणेन की आपण कसं छोट्या छोट्या अगरबत्त्या लावतो आणि मग लगेचच त्या विझतात, शांत होतात. आणि मग कोणी येत जातं सतत आपल्या घरामध्ये, तर एकच अशी मोठी अगरबत्ती लावली किंवा मोठ्या क्वांटिटीचं काहीतरी लावलं की ज्याचा सुगंध जरी ते विझून जरी गेलं ना तरी दिवसभर त्याचा सुगंध आपल्या घरामध्ये राहतो. आणि घरात आल्या आल्या किंवा बाहेरून जरी कोणी जात असेल ना तरी त्यांना लगेचच जाणवतं अरे किती सुंदर सुगंध येतोय. तर असं त्याच्यासाठी दादांनी नवीन मोठ्या अगरबत्त्या मागवलेल्या आहेत. ते आम्ही तुम्हाला फ्रंट कॅमेराने सुद्धा दाखवते. ह्याची लेंथ बघा केवढी आहे अगरबत्त्यांची. ही आहे बाप्पा मोरया अगरबत्ती, मोठी अगरबत्ती आहे. आणि मी तुम्हाला ही ओपन करून दाखवते की किती मोठी आहे. म्हणजे एक अगरबत्ती तुम्ही लावलीत ना, समजा तुम्ही सकाळी सकाळी बाप्पांची पूजा करताय किंवा कुठलीही पूजा तुम्ही मांडताय. कालची जी मी महादेवांची पूजा मांडली होती सोमवारची, तर त्याच्यामध्ये पण मी यातली मोठी अगरबत्ती लावली होती. आणि एक मिनटं ओपन करून दाखवते. जवळपास 4 तास म्हणजे माझी पूजा होऊन त्यानंतर सुद्धा ती अगरबत्ती जळत होती. इतकी मोठी अगरबत्ती आहे बघा. ज्ञानातून जशी तलवार बाहेर काढतात ना तशी अगरबत्ती काढावी लागेल, इतकी मोठी आहे बघा. इतकी मोठी आणि इतकी जाड अगरबत्ती आहे. सुगंध आला, खूपच खूपच मस्त सुगंध आहे. म्हणजे ज्यांनी ज्यांनी वापरली आहे ना त्यांनी प्लीज कमेंटमध्ये नक्की रिव्ह्यूज द्या, म्हणजे इतरांना सुद्धा कळेल की खरंच अगरबत्तीची क्वालिटी किंवा वस्तूंची क्वालिटी कशी आहे. ती इतकी मोठी अगरबत्ती आहे ही. ह्याचं जे पॅकेट आहे ना ते मी तुम्हाला फ्रंट कॅमेराने दाखवेन. तर अशा तर ही तुम्ही अगरबत्ती बाप्पांकडे लावली तर जवळपास 4-5 तास तरी तुम्हाला अगदी बघायची गरज नाही. इतकी सुंदर म्हणजे इतकी मोठी अगरबत्ती आहे. त्याच्यामध्ये ना 2-3 अगरबत्त्या आहेत. म्हणजे याच्यामध्ये फक्त 5च स्टिक्स भेटतात आपल्याला. तर सकाळी तुम्ही रोज एक जरी लावलीत, 5 दिवसांचे बाप्पा असतील, रोज एक लावलीत अगरबत्ती किंवा आणखीन एक बॉक्स घेऊन ठेवलात तरी ॲडजस्ट होऊ शकतं. तर बाप्पा मोरया म्हणून ही अगरबत्ती आहे. तर या मोठ्या अगरबत्त्यांमध्ये आणखीन एक आहे, ती म्हणजे ब्रह्मांड नायक. कुठल्या कुठल्या याच्यामध्ये त्यांनी काढलेल्या आहेत त्या मी दाखवते. त्यानंतर आहे वैदिक भक्ती. ज्या आपल्या छोट्या अगरबत्त्या आहेत ना त्याच्यामध्येच त्यांनी मोठ्या अगरबत्त्या ह्या काढलेल्या आहेत. आणि ही आहे केसर कस्तुरी. आणि सगळ्या मी सांगेन या 4ही अगरबत्त्या मी स्वतः लावून बघितलेल्या आहेत आणि इतका छान याचा सुगंध आहे ना की काय सांगू. जेव्हा तुम्ही स्वतः लावाल तेव्हाच तुम्हाला कळेल. कारण दुसरं आपण देवाला काय देऊ शकतो, सुगंध जो आपण देतो ना तोच त्यांच्यापर्यंत पोचतो. त्यानेच आपल्या घरामध्ये वातावरणामध्ये छान पॉझिटिव्हिटी निर्माण होते. आणि म्हणून मस्त मस्त अगरबत्त्या आलेल्या आहेत. त्यानंतर छोट्या अगरबत्त्यांमध्ये मी तुम्हाला एकदा दाखवून देते की ही ऊद म्हणून अगरबत्ती आहे. खूप स्पेशल आहे, खूप छान याचा सुगंध आहे. ज्यांना ऊदचा सुगंध आवडतो त्यांच्यासाठी स्पेशल अगरबत्ती आहे. त्यानंतर ही आहे सावरिया चंदन म्हणून आहे. ज्यांना चंदनाच्या अगरबत्त्या खूप आवडतात, चंदनाचा सुगंध खूप आवडतो आणि स्पेशली मी म्हणेन विष्णूंची सेवा असेल
माता लक्ष्मीची सेवा असेल किंवा बाप्पांची जरी असेल तरी तुम्ही प्रत्येक देवांना चंदन हे खूप प्रिय आहे आणि म्हणून चंदनची अगरबत्ती आहे. तर याचे जे प्राइजेस आहेत ना ते तुम्हाला तिथेच कॉल करून किंवा मेसेज करून तुम्हाला विचारावं लागेल, कारण प्रत्येकाची एवढी प्राईस सांगणं शक्य नाही आहे. आणि ही स्पेशली आता त्यांनी श्रावण सोमवारसाठी एकदम खास अगरबत्ती दादांनी बनवलेली होती, ती म्हणजे हर हर महादेव. हा 1/2 किलोचा पॅक आहे आणि हा 100 ग्रॅमचा पॅक आहे. मी जसं तुम्हाला मागे म्हटलं की तुम्हाला बघायची असेल तर 100 ग्रॅमची मागवून बघा, आवडली तर मोठ्या क्वांटिटीमध्ये मागवा. आणि ही खूप कॉस्टली अगरबत्ती आहे, मी स्वतः सांगते तुम्हाला, कारण ही 250 ग्रॅम म्हणजे 1/2 किलो अगरबत्ती 2150ला आहे आणि अशीच त्याची प्राईस दिलेली नाही आहे. त्याच्यामध्ये एक खूप खास अशी वनस्पती त्यांनी घातलेली आहे की जी खूप दुर्मिळ आहे आणि जी महादेवांना खूप प्रिय आहे. प्रत्येक वस्तू बनवताना खूप विचार करून आणि थोडंसं संशोधन करून त्या वस्तू बनवलेल्या आहेत. फक्त असं नाही की केमिकल बेस्ड काहीतरी अगरबत्ती बनवली फक्त सुगंध आला याच्यासाठी नाही. दादा स्वतः त्याच्यावरती काम करतात, बघतात, फायनल करतात आणि त्याच्यानंतर ती गोष्ट तुमच्यापर्यंत पोचते. तर ज्यांना खूप प्रीमियम अशा चांगल्या, आणि असं नाही की फक्त अशा महागड्याच वस्तू आहेत, साध्या अगरबत्त्यासुद्धा आहेत, त्या पण तितक्याच चांगल्या क्वालिटीच्या आहेत. तर तुम्ही पर्सनली जाऊ शकता किंवा तुम्ही फोनवर विचारू शकता किंवा सगळ्यात बेस्ट मी म्हणेन की त्यांची साईट आहे बाप्पा मोरयाची ऑनलाईन, तिथून डायरेक्ट तुम्ही बुकिंग करा. कारण काय आहे ना की आता सध्या आता सीझन चालू होणार आहे, त्याच्यामुळे खूप गर्दी असते, शॉपवर पण खूप गर्दी असते, फोन पण कंटिन्यू चालू असतात. तर मग बऱ्याच जणांच्या तक्रारी येतात की ताई फोन उचलला जात नाही, मेसेजला रिप्लाय दिला जात नाही. तर तुम्ही बेस्ट आहे की त्यांची साईट आहे, साईटवर जाऊन तुम्ही डायरेक्ट बुकिंग केलं ना तुम्हाला लगेचच कुरिअर मिळून जाईल. साईट बघा, www.bappamoriastores.com ही वेबसाईट आहे त्यांची. वेबसाईटवरून बुकिंग करा, तुम्हाला लवकर वस्तू मिळतील. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट जी दादांनी मला सांगितली की 10 तारखेच्या आत लवकर बुकिंग करा, कारण 13 तारखेपासून सगळे कुरिअर बंद होतात. त्यानंतर सगळे लोक गावाला जातात, जे पण तिथे काम करणारे स्टाफ आहेत वगैरे, त्यांच्या पण घरी सण आहे तर ते पण सणासाठी जातात. तर त्यामुळे ते म्हणाले की 10पर्यंत ज्यांच्या बुकिंग्स येतील ना त्यांनाच मिळतील वस्तू, कारण नंतर कुरिअर पॉसिबल होत नाही, कुरिअर बंद आहे नंतर सणांसाठी. तर म्हणून जेवढ्या हवं असेल जेवढ्या लवकर बुकिंग करता येईल तेवढ्या लवकर बुकिंग करा. तर अशा वेगवेगळ्या अगरबत्ती आहेत. त्यानंतर आणखीन एक प्रीमियम अगरबत्ती आहे जी म्हणजे जवेदू, मी मागच्या वेळी पण तुम्हाला दाखवली होती. ह्याच्यामध्ये पण खूप साऱ्या वनौषधी मिक्स केलेल्या आहेत आणि अगरबत्ती ना लावल्यानंतरच तुम्हाला त्या अगरबत्तीची खरंच क्वालिटी कळेल की काय अगरबत्ती आहे. तर हे झालं अगरबत्तींच्या बाबतीत. साध्या अगरबत्त्यासुद्धा आहेत, त्याच्यामध्ये अशा प्रकारचे पॅकेट्स येतात जे आपल्याला डेलीसाठी लागतात ना. याच्यामध्ये वाळा आहे, ओम साईराम म्हणून ही अगरबत्ती आहे, या ज्या आपण क्वांटिटीमध्ये घेतो. त्यानंतर एकदंत आहे. तर अशा या वेगवेगळ्या आहेत अगरबत्त्या, भरपूर अगरबत्त्या. अगरबत्त्यांचा काही तुटवडा नाही आहे, इतक्या साऱ्या अगरबत्त्यांना तुम्ही तिथे पर्सनली जरी गेला तर तुम्हाला भरपूर साऱ्या अगरबत्त्या वेगवेगळ्या बघायला मिळतील. त्यानंतर जसं मी म्हटलं की खास बाप्पांसाठी काढलेली आहे ती म्हणजे की ही जी मोठी अगरबत्ती आहे ना, ह्याचा कधी कधी कुरिअर करताना खूप प्रॉब्लेम होतो, कारण कुरिअरमध्ये फक्त एक बॉक्स नाही पाठवू शकत आणि अगदी म्हणजे नाजूक असते ही गोष्ट, त्याच्यामुळे तुटू शकते. तर म्हणून त्या गोष्टीचा विचार करून दादांनी नंतर नेक्स्ट स्टेप म्हणजे की ही अशी जाडी अगरबत्ती काढलेली आहे. म्हणजे ही जी अगरबत्ती 3-4 तास जळते ना, तशीच ही पण 3-4 तास जळते. आणि अगरबत्ती म्हणजे अगरबत्ती आहे बघा, केवढी मोठी अगरबत्ती आहे. एक लावली ना की बस, नंतर परत लावायलाच नको. जसं आईस्क्रीम कसं असतं तशी मला ही अगरबत्ती वाटते. हां, खाऊ का? इतकी भारी बघा अगरबत्ती, अशी बाहेर काढल्या इतका भारी सुगंध येतोय ना. ही अगरबत्ती मी कालच लावली होती, जवळपास 4 तासांपेक्षा जास्त ही अगरबत्ती जळत राहते आणि त्याचा सुगंध जो आहे तो दिवसभर तुमच्या घरामध्ये दरवळत राहतो. जेव्हा तुम्ही बाप्पांची आरती करता किंवा काही पूजा असतात तर तेव्हा तुम्ही लावून ठेवा दिवसभर, म्हणजे दुसऱ्या अगरबत्त्या लावायची गरज नाही, एक लावलं तरी बस आहे, अगदी दिवसभर चालेल. इतकी मस्त ही अगरबत्ती आहे. तर ह्याच्यामध्ये पण 2-3 फ्रॅग्रन्स आहेत. ह्याची जी प्राईस आहे ना, ह्या किती काट आहे त्याच्यामध्ये,
त्यांनी 3 तास लिहिलेलं आहे. 1 2 3 4 5 स्टिक्स आहेत त्याच्यामध्ये. ह्या म्हणजे 5 अगरबत्त्या आहेत. 380 रुपयाला 5 अगरबत्त्या आहेत, पण त्याची क्वालिटी पण तितकीच चांगली आहे. हे वैदिक मंत्र म्हणून अगरबत्ती आहे. आता ह्या ज्या वस्तू मी तुम्हाला दाखवते ना, ह्याच्यात खूप भारी आयडिया मी तुम्हाला देते की आता तुम्ही जेव्हा कोणाच्याही घरी बाप्पांच्या दर्शनासाठी जाताय, जर तुम्हाला काही न्यायचं आहे जाताना, तर तुम्ही स्वीट्स नेण्यापेक्षा मी तुम्हाला सांगेन फक्त तुम्ही हे असं एक पॅक जरी नेलंत ना, किंवा अजून मी काही दाखवणार आहे त्यातले पण एखादा बॉक्स किंवा असं कॉम्बो असेल ते नेलं, किंवा सांगते ते ज्यांना द्याल ते पण खुश होतील. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे की बाप्पा खुश होतील, कारण त्यांना तुम्ही इतका सुंदर सुगंध देणार आहात. जे आता भरपूर जण शुगर खात नाहीत, परत बाहेरचं जे स्वीट्स आहे ते पण आपण आता प्रिफर करत नाही, तर त्यापेक्षा ज्यांच्यासाठी जात आहे ना त्यांच्यासाठी जर परफेक्ट वस्तू तुम्ही नेली तर ती खूप छान लागू पडेल. प्लस तुमच्या घरीसुद्धा तुम्ही ह्या छान वापरू शकता. त्याच्यामध्ये आहे वैदिक मंत्र, त्यानंतर याच्यामध्ये आहे सत्यम शिवम सुंदरम. प्रत्येक अगरबत्तीचा जो फ्रेग्रन्स आहे ना तो खूप वेगवेगळा आहे, सेम नाही आहे. त्याच्यानंतर आहे भजन कीर्तन, खूप वेगवेगळ्या अगरबत्त्या त्यांनी काढलेल्या आहेत. आणि आहे महागणपती. त्याच्यामध्ये 4 वेगवेगळे फ्रेग्रन्स आहेत. तर तुम्हाला जो चांगला वाटतोय तर तो तुम्ही घेऊ शकता. ही महागणपतीची MRP बघा 650 आहे, पण ही तुम्हाला 450 रुपयामध्ये मिळणार आहे. ह्याच्यामध्ये पण 5 स्टिक्स आहेत, जाड्या 5 स्टिक्स आहेत, आणि ही 450ला आहे. आणि बाकी या ज्या 3 आहेत ह्या 380ला आहेत. ज्याची प्राईस इझिली माहीत पडते ती मी तुम्हाला सांगते. बाकी ज्यांची माहीत नाही आहे ती तुम्हाला फोन करूनच विचारावी लागेल. हे झालं अगरबत्त्यांच्या बाबतीत. आता आपण वळूया धूपाकडे. धूप खूप महत्त्वाचं काम करतो. तुमच्या घरातली जी पण काही नेगेटिव्हिटी असेल ती घराच्या बाहेर काढतो. घरातलं वातावरण शुद्ध, पवित्र, सात्विक बनवतो. म्हणून आपल्या घरात रोज संध्याकाळी धूप जाळला गेला पाहिजे. तर जे वाटी धूप आहे, तर वाटी धूपमध्ये सगळ्यात 1 नंबरला जो आहे, जो मला खूप आवडतो, म्हणजे पंचगव्य वापरायचा. आणि त्याच्यामध्ये आणखी नवीन आलेले आहेत ते म्हणजे पंढरपूर. हा पंढरपूर म्हणून धूप कप आहे. त्यानंतर साई फ्लोरा आहे. बघा कुठले अवेलेबल आहेत, कुठले छान आहेत ते मी तुम्हाला दाखवते. साई फ्लोरा आहे. त्यानंतर स्वामी कृपा आहे. जो पंचगव्य आहे तो थोडासा महाग आहे, त्याच्यामुळे आपल्याला रेग्युलरला जर आपल्या बजेटमध्ये काही गोष्टी हव्या असतील तर त्या दादांनी याच्यामध्ये काढलेल्या आहेत. आणि हा आहे मंदिर पूजा म्हणून. तर हे 4ही खूप मस्त धूप कप आहेत. तर हे धूप कप कसे लावायचे ते पण मी तुम्हाला सांगते. हे धूप कप लावायचे आणि त्यानंतर त्याच्यामध्ये आहे ना अशा प्रकारचं गुगुळ येतं बघा. हा पण मी बाप्पा मोरयामधून, सगळं जे आहे बाप्पा मोरयामधूनच मागवलेलं आहे. तर हा गुगुळ आहे ना या कप्समध्ये टाकायचा जेव्हा तुम्ही लावता, आणि थोडंसं एखादा कापूरसुद्धा टाकायचा त्याच्यामध्ये, म्हणजे त्याचा जो सुगंध आहे ना तो आणखीन द्विगुणित होतो खूपच. तर अशा प्रकारे हे वाटी धूप आहेत, कप धूप आहेत. या कप धूपमध्ये पण आणखीन एक खूप भारी व्हरायटी दादांनी काढली आहे, ती म्हणजे की महागणपती असा हा कप धूप आहे. आणि हा महागणपती सारखाच असा मोठा असा कप आहे बघा. वास म्हणजे सुगंध घेऊ नये पण इतका भारी सुगंध येतो, मी काय करू. तर बघा हा मोठा धूप कप आहे. जेव्हा तुमचं घर खूप मोठं आहे किंवा तुम्हाला खूप सारे लोक येणार आहेत किंवा तुम्हाला बराच वेळ धूप छान असा जळत राहिला असं वाटत असेल तर अशा प्रकारचे धूप कप तुम्ही मागवू शकता. याच्यामध्ये जसं मी म्हटलं की तुम्ही गुगुळ घाला, याच्यामध्ये कापूर घाला, आणि हा जसं जळतो ना तसं आतलं पण जे तुम्ही मिश्रण घालणार तर ते पण त्याच्यासोबत जळत राहणार आणि खूप सुंदर असा सुगंध येतो. तर हा महागणपती म्हणून याच्यामध्ये 3च आहेत बघा धूप कप. हा कितीला आहे मी सांगते, 240 रुपयाला 3 कप आहेत, पण खूप मोठे कप आहेत हे आणि छान जळतात, हे मस्त जळतात. तर हा संपूर्ण ना हा केसर चंदन आहे, जो हा ऑरेंज कलरचा धूप तुम्हाला दिसतोय हा केसर चंदन आहे. खूप मस्त सुगंध याचा. आणि दुसरा जो आहे तो 3 in 1 आहे, म्हणजे याच्यामध्ये केसर चंदन पण आहे बघा 3 in 1. एक मिनिट मी दाखवते तुम्हाला. हा पण 240लाच आहे. ह्याच्यामध्ये हा ऑरेंजवाला केसर चंदन आहे. त्यानंतर हा अजून एक फ्लेवर आहे याच्यामध्ये, फ्लेवर म्हणजे फ्रॅग्रन्स आहे, आणि हा मला वाटतं लॅव्हेंडर आहे पर्पल कलरचा. तर असे
3 in 1 पण आहे. 3 in 1 तुम्ही घेऊ शकता किंवा तुम्हाला फक्त केसर चंदन हवा असेल तर फक्त केसर चंदन पण घेऊ शकता. हे खूप मस्त ऑप्शन आहेत, ते तुम्हाला सांगते गिफ्टिंगसाठी. स्पेशली ज्यांना पापांकडे काहीतरी घेऊन जायचं आहे तर तुम्ही असं छोटंसं एक पॅक जरी घेऊन गेलात ना तरी खूप मस्त आहे. आणि सगळ्यात भारी नवीन काहीतरी, म्हणजे हे सगळं तर नवीनच दाखवलं मी तुम्हाला. असं मार्केटमध्ये कुठेही तुम्हाला अवेलेबल नाही आहे ह्या गोष्टी, आणि ह्या क्वालिटीच्या तर कुठेच मिळणार नाही. नवीन जी गोष्ट आली आहे ती म्हणजे खास बाप्पांसाठी आम्ही घेऊन आलेलो आहे, ते म्हणजे की मोदक. खायचे मोदक नाही, आपल्याला काहीही ऐकलं ना तर फक्त खायचंच सुचतं, पण खायचे नाही. तर हे आहेत बाप्पांसाठी स्पेशल असे धूप मोदक. म्हणजे काय काय खरंच दादा काय विचार करतील ना त्याचा काही भरोसा नाही. तर खूप मस्त असे हे मोदक आलेले आहेत, अगदी मोदकच्या शेपमध्ये, पण चुकूनही हे खाऊ नका. खूप याचा सुगंध खूप मस्त आहे. मी आत्ताच मध्ये काहीतरी होतं तेव्हा मी लावला होता. दुसऱ्या दिवशी सकाळपर्यंत मला ह्याचा सुगंध घरामध्ये येत होता, इतका ह्याचा भारी सुगंध आहे. तर हा धूप कप आहे, धूप मोदक आहे. तर असं पण तुम्ही नेऊ शकता. बघा, हे खूप बेस्ट ऑप्शन असेल, मी तुम्हाला सांगते की नेण्यासाठी. फक्त सांगा व्यवस्थित की लहान मुलांपासून लांब ठेवा, नाहीतर खाल्लं वगैरे तर खूप महागात पडेल. त्याच्यामुळे लहान मुलांपासून लांबच ठेवा. पण असा जर मोदक तुम्ही लावलात बाप्पांच्या इथे तर बाप्पांच्या पोटात सगळीकडे तो जाणार आहे मोदक. इतका छान. याच्यामध्ये खूप वेगवेगळे फ्लेवर आहेत. हा लेव्हेंडर आहे, त्यानंतर याच्यामध्ये कस्तुरी आहे, जे खूप प्रीमियम हे आहेत ना फ्रॅग्रन्स, तेच आहे त्याच्यामध्ये. आणि 3 in 1 सुद्धा आहे, म्हणजे याच्यामध्ये 3 असणार आहेत कॉम्बो. याच्यामध्ये केसर, मला वाटतं केसर असेल, त्यानंतर जो हा दाखवला कस्तुरी असेल आणि लॅव्हेंडर असेल. असे तिन्ही ज्यांना एकत्र हवेत तर तिन्ही एकत्र सुद्धा आहेत. तर हे खूप भारी ऑप्शन आहे, हे तुम्ही नक्कीच चेक करा. एखादा तरी बॉक्स ट्राय करा, तुम्हाला नक्की आवडेल, मी सांगते खूप मस्त आहे. नंतर आणखीन आपल्याला बाप्पांच्या पूजेमध्ये वापरण्यासाठी लागणार आहे ते म्हणजे की कापूर आणि धूप. तर आता ज्यांना आरती करण्यासाठी धूप आणि कापूर लागतं तर त्याच्यासाठी स्पेशली अगदी ओरिजिनल आणि अगदी बोलतात ना की खूप चांगल्या क्वालिटीचा धूप आणि कापूर तुमच्यासाठी अवेलेबल केला आहे. तर हा आरतीचा धूप आहे, जो गुगुळ म्हटला जातो ना त्या टाईपमध्ये हा आरतीचा धूप आहे. आणि खूप छान क्वालिटी आहे, खूप ओरिजिनल क्वालिटी आहे. 250 ग्रॅम 400 रुपयाला. आणि याच्यामध्ये छोटी बॉटल पण येते, मला वाटतं 100 ग्रॅमची पण बॉटल येईल. तुम्ही चौकशी करा, विचारा. आणि बघा, धूप तुम्हाला कळत असेल की धूपची क्वालिटी कशी आहे. याच्यामध्ये खूप वेगवेगळे प्रकार येतात, खूप काही काही मिक्सिंग केलं जातं. तर म्हणून चांगल्या क्वालिटीचं तुमच्यापर्यंत घेऊन येणार आहे. आणि इथे खूप सुंदर असं दिलं आहे बघा, आरती करण्याची पद्धत आपल्याला माहीतच नसतं की कसं करायचं, आपण फक्त घेतो आणि ओवाळतो. तर देवाच्या चरणावर 4 वेळा, देवाच्या बेंबीजवळ किंवा नाभीवर 2 वेळा, देवाच्या मुखावर 1 वेळा, शेवटी देवाच्या संपूर्ण शरीरावरून म्हणजे डोक्यापासून पायापर्यंत 7 वेळा वर्तुळाकार आरती ओवाळावी. अशा प्रकारे एकूण 14 वेळा आरती ओवाळली जाते. तर तुम्हाला किती जणांना माहिती असेल ही गोष्ट, मला सुद्धा एवढी माहिती नव्हती. इतकी सुंदर माहिती दिली आहे त्यांनी, खूप छान. आणि असा हा आरती धूप आहे, प्लस हा आरती कापूरसुद्धा आहे. मागच्या वेळी बऱ्याच जणांनी घेतलं असेल. कॉम्बो जर अवेलेबल असेल तर तुम्ही कॉम्बोसाठी पण विचारा की एकाच कॉम्बोमध्ये बाप्पांसाठी ज्या ज्या गोष्टी लागणार आहेत, म्हणजे बाप्पांसाठी स्पेशल अगरबत्ती, धूप, कापूर वगैरे जे पण आहे तर ते सगळं. हा कापूर बघा, काय होतं कधी कधी आरती करताना आपण तो छोटासा कापूर लावतो आणि तो कधी पटकन विझतो, जळतो, समजत नाही. तर हा परफेक्ट असा साईजचा आरतीचा कापूर आहे. एक लावला तर खूप वेळ आपली आरती पेटत राहते, जळत राहते. आणि याचा सुगंध पण खूप छान आहे, मस्त आहे. तर हा आरती कापूर आहे, 250 ग्रॅम 400 रुपयाला आहे. पण हा बराच वेळ चालणारा असा कापूर आहे. याच्यामध्ये छोटी साईजसुद्धा अवेलेबल असेल, तुम्ही विचारून घ्या ज्यांना छोटी साईज हवी आहे. तर म्हणजे भरपूर, आता हे माझ्याकडे सिलेक्टिव्ह गोष्टी आलेल्या आहेत. 100 ग्रॅम याच्यामध्ये 160 रुपयाला आहे आणि 250 ग्रॅम 400 रुपयाला आहे. तर मी तेच म्हटलं की सगळ्याच गोष्टी इथे आणू नाही शकत, जे जे सिलेक्टिव्ह आहे तेच ते मला पाठवतात, तेच ते मी मागवते. तर तुम्हाला जर काही रिक्वायरमेंट असेल तर त्याच्या हिशोबाने तुम्ही त्यांच्याकडे चौकशी करू शकता. तर अशा प्रकारे आरती धूप, आरती कापूर
वाटी धूप, मोदक धूप, मोठ्या अगरबत्त्या, मोठे धूप, हे सगळं मी तुम्हाला दाखवलं. त्यानंतर एक गोष्ट जी मी कालच्या व्हिडिओमध्ये तुमच्यासोबत शेअर केली होती ती म्हणजे की समई कढी. हे खूप भारी आहे, मी स्वतः वापरलं आणि म्हणूनच मी तुम्हाला सांगते की समई अगदी तेल म्हणजे अगदी थेंबन थेंब तेलाचा वापरला जातो. इतकी सुंदर समई जळत राहते. तर बघा अशा प्रकारे आहे. कसं लावायचं हे मी कालच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवलं आहे. तुम्ही एकदा कालचा जो श्रावण सोमवारच्या पूजेचा व्हिडिओ आहे तो तुम्ही एकदा चेक करा, त्याच्यामध्ये तुम्हाला कळेल. आणि मी संपूर्ण समई लावण्यापासून ते समई दुसऱ्या दिवसांपर्यंत कशी प्रज्वलित होत होती, कशी राहत होती, हे पण मी तुम्हाला शेअर केलं आहे. फक्त 100 रुपयाला आपल्याला 5 याच्यामध्ये या कढी आहेत. तर तुम्ही समई कढी म्हणून सांगा, त्यांच्या साईटवर सुद्धा अवेलेबल असेल. तर ज्यांच्याकडे समया आहेत आणि ज्यांना पूजेसाठी बाप्पांसाठी समई लावायची आहे तर तुम्ही हे नक्की मागवा. हे तुम्हाला ऑल टाईम यूज पडणार आहे, इतकं मस्त गोष्ट आहे. त्याच्यानंतर एक गोष्ट राहिली ते म्हणजे की हा एक छान असा सेट बनवला आहे त्यांनी, की ज्यांना हवा आहे की जो आपण स्प्रे आपण सतत मस्त मारतो आणि ते खूप भारी वाटतं. त्या दिवशी तर त्या ताई आल्या होत्या ना, ज्या आपल्या फराळवाल्या ताई आहेत, तर त्यांच्या मिस्टरांनी मला सांगितलं की ताई हे जे स्प्रे आहेत ना हे मी ते रिक्षा चालवतात. तर ते म्हटले की मी रिक्षामध्ये, मी जेव्हा रिक्षा चालू करतो ना तेव्हा रिक्षामध्ये मी स्प्रे करतो आणि इतका लोकांचा छान रिस्पॉन्स येतो ना त्यांना की काका तुमच्या रिक्षामध्ये इतकं पॉझिटिव्ह वाटतं आहे, इतकं छान वाटतं आहे. तर असं नाही की घरातच, तुम्ही तुमच्या बिझनेसच्या ठिकाणी तुमचं शॉप असेल किंवा काय, तुम्ही तिथे स्प्रे करा. बघा वातावरणामध्ये खूप फरक पडतो. इतका छान हा स्प्रे आहे. तर याच्यामध्ये त्यांनी काढलं आहे महाकाल, म्हणजे आता श्रावण सोमवारसाठी. त्यानंतर आहे स्पेशल असा चाफा, जो बाप्पांनासुद्धा आवडतो, देवींनासुद्धा आवडतो आणि आपल्या स्वामी महाराजांनासुद्धा आवडतो. तर चाफाचा स्प्रे काढलेला आहे नवीन. तुम्ही सतत त्यांना विचारत राहता ना की दादा नवीन काय आहे, नवीन काय आहे, म्हणून हे सगळं नवीन नवीन मी तुम्हाला दाखवते. तेच काहीच नाही आहे. आणि स्पेशली बाप्पांसाठी काढलेला आहे तो म्हणजे हा विघ्नहर्ता. खूप 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 मस्त असे स्प्रे काढलेले आहेत. हा 3चा ना कॉम्बो सेट आहे. याची प्राईस मला माहिती नाही, तुम्ही विचारून घ्या, किंवा सिंगल जरी हवा असेल तरी तुम्हाला मिळेल. तर मी इथे आपलंच मन इतकं फ्रेश होतं आहे तर देवांचं मन का नाही फ्रेश होणार. आणि ह्या स्प्रेमुळे मी तुम्हाला सांगते की एक जी जागेमध्ये एक जी नेगेटिव्हिटी जमलेली असते ना, तर ती ह्याच्याने खूप निघून जाते नेगेटिव्हिटी. म्हणजे जो सुगंध असाच असतो की सुगंधाने जे वातावरण असतं ना ते वेगळंच तयार होतं. बघा काय मस्त तुम्हाला आला का? इतका मस्त सुगंध येतो ना, काय सांगू, खूपच छान. तुम्ही घेऊन बघा, तुम्हाला कळेल. तिन्ही फ्रेग्रन्स खूप छान आहेत आणि हा तिघांचा असा छान कॉम्बो आहे. तुम्हाला जमलं ना तुम्ही हा कॉम्बो नक्की घ्या. तुम्हाला खरंच सांगते मी की तुम्हाला आवडेल. मला आवडलं आहे, तुम्हाला सुद्धा नक्की आवडेल. हा चाफा आहे, महाकाल आहे आणि विघ्नहर्ता असा हा कॉम्बो आहे. तर हा नक्की घेऊन बघा. त्यानंतर स्पेशल जे दादानी मला पाठवलं आहे ते म्हणजे की चंदनाची पेस्ट आहे. ही चंदन पेस्ट खूप छान आहे. तुम्ही बाप्पांसाठी, स्वामींसाठी, सगळ्या देवांसाठी अशी चंदनाची पेस्ट वापरू शकता. खूप मस्त पण सुगंध तुम्ही स्वतःसुद्धा लावू शकता, इतकी याची क्वालिटी खूप छान आहे. तर चंदनाची पेस्ट आहे. त्यानंतर आहे केसरची पेस्ट आहे. केसर गंध आहे. म्हणजे आपल्याला देवांसाठी खूप छान प्रीमियम अशा चांगल्या गोष्टी हव्या असतील तर त्या म्हणून मी तुम्हाला दाखवते. बघा याच्यामध्ये छोटी साईज पण आहे आणि मोठी साईज पण आहे. तर तुम्हाला जे हवं असेल, जसं हवं असेल तर तुम्ही मागवा. जास्तीत जास्त वापर असेल तर मोठी मागवा आणि कमी वापर असेल तर छोटी मागवा, किंवा पहिले छोटी मागवून बघा, चांगली वाटली तर मग मोठी मागवा, असंही करू शकता. तर हे केसरगंध आहे आणि ही चंदनाची, प्रॉपर चंदनाची ही पेस्ट आहे. त्यानंतर तुम्हाला माहिती आहे की अत्तर सगळ्यात म्हणजे फेमस जे आहे, तर अत्तरसुद्धा आहेत अवेलेबल. त्याच्यामध्ये पण छोट्या साईज आहेत, मोठ्या साईज आहेत. बाप्पांना वगैरे देवांना आपण जे अत्तर लावतो, खूप सुंदर याचा सुगंध आहे. हा आहे बाप्पा मोरिया अत्तर. त्यानंतर हा आहे सुखद चंदन आणि या अत्तरांचा पण खूप सुंदर सुगंध येतो, खूपच सुंदर. ज्यांनी वापरलं असेल ना त्यांनी नक्की सांगा. याच्यामध्ये पण छोटी साईज पण आहे आणि मोठी साईज पण आहे.
तर आता आणखीन एक सगळ्यात मस्त गोष्ट मी तुम्हाला दाखवते, ती म्हणजे की बाप्पांचे आवडते उंदीर मामा. तर बऱ्याच जणांच्या घरी बघा बाप्पांच्या इथे बाजूला आपण छान असे उंदीर मामा ठेवतो. तर मागच्या वर्षी सुद्धा दाखवले होते आणि बघा याच्यावरती किती सुंदर काम केलेलं आहे. याच्यामध्ये प्लेन सुद्धा अवेलेबल आहेत आणि असे वर्क केलेले सुद्धा अवेलेबल आहेत. तर खूप सुंदर दिसत आहेत. तुम्हाला कोणाला गिफ्टिंग करायचं असेल त्याच्यासाठी पण छान आहे, किंवा तुमच्या बाप्पांच्या इथे ठेवायचं असेल तरी खूप सुंदर आहेत. बघा याच्यामध्ये कलर आहे, हा काळा कलर आहे, ब्लॅक कलर आहे आणि याच्यामध्ये पांढरा कलर सुद्धा आहे. तर बघा पांढरा पण खूप छान दिसतोय, खूप सुंदर वाटतं, खूप सुंदर. तसे छान छान उंदीर मामा आहेत मोदक घेतलेले. तर ही एक साईज आहे ह्याच्यामध्ये आणि एक मोठी साईज सुद्धा अवेलेबल आहे, की मोठे ज्यांचे बाप्पा आहेत किंवा ज्यांना मोठ्या साईजमध्ये हवं आहे तर त्यांच्यासाठी मोठी साईजसुद्धा अवेलेबल आहे. तर बघा ही मोठी साईज आहे, खूप सुंदर आहेत. बघा ना त्यांच्यावर काम काय मस्त केलं आहे, अगदी खूपच सुंदर वाटत आहेत. बघा वस्तू जेवढी मोठी असते ना तेवढं काम करायला ऑप्शन जास्त मिळतं. तर म्हणून छोट्या उंदीर मामांपेक्षा मोठ्या उंदीर मामांच्या याच्यावरती काम खूप भरपूर केलं. मोदकवरती पण छान डायमंड लावलेत आणि खूप सुंदर अशी क्वालिटी आहे, अगदी ओरिजिनल वाटत आहेत ना. तर याच्यामध्ये सुद्धा 2 साईज आहेत आणि पॅकिंग बघायचं असं छान डब्यामध्ये येतं. आपण हे डब्यामध्ये ठेवलं ना तर अगदी व्यवस्थित मस्त राहील. ह्याच्यामध्ये सुद्धा पांढरा कलर आहे. ज्यांना ब्लॅक हवा आहे ते ब्लॅक मागवू शकतात, ज्यांना पांढरा कलरमध्ये हवा आहे तर पांढरा मागवू शकतात. बघा किती सुंदर आहे, खूप छान आहे, खूप गोड आहे ना. आपण हे एकदा घेतलं ना आपण दरवर्षी ठेवू शकतो, किंवा तुम्हाला कोणाला गिफ्ट द्यायचं असेल तर तुम्ही गिफ्टसुद्धा देऊ शकता. खूपच सुंदर सुंदर असे उंदीर मामा आहेत. आणि याच्यामध्ये ज्यांना डायमंडवालं नको आहे, डायमंड वर्क नको आहे, ज्यांना प्लेनमध्ये हवं आहे तर त्यांच्यासाठी प्लेनमध्ये सुद्धा उंदीर मामा आहेत. एकदम क्यूट आणि खूप छान छान आहेत. बघा एकदम प्लेन, काहीच काम केलेलं नाही याच्यावर, अगदी प्लेन असे उंदीर मामा आहेत मोदक घेतलेले. हा व्हाईट कलरमध्ये, त्याच्यामध्ये ब्लॅक कलरमध्ये सुद्धा अवेलेबल आहे. चिंटुकले उंदीर मामा बघा, हे तर अगदी रिअलच दिसत आहेत ना, एकदम खरेखुरे वाटत आहेत. असं तर मी हातात पकडलंच नसतं, इतकी मी घाबरते उंदीर मामाला. पण छान आहेत, मस्त आहेत बघा. तर ज्यांना हवेत असे उंदीर मामा बाप्पांच्या इथं ठेवण्यासाठी तर त्यांनीसुद्धा लवकरात लवकर एन्क्वायरी करा. तर अशा बाप्पा स्पेशल, पूजे स्पेशल, श्रावण स्पेशल अशा सुगंधित अशा बऱ्याच गोष्टी मी तुमच्यासोबत शेअर केल्या, तुम्हाला दाखवल्या. प्राईस ज्यांच्या ज्यांच्या माहिती होत्या त्यांच्या सांगितल्या, ज्यांच्या माहिती नाही आहेत तर तुम्ही प्लीज कॉल करून, मेसेज करून किंवा तुम्ही ऑनलाईन, सगळ्यात बेस्ट मी तुम्हाला सांगते की ऑनलाईन. आता आपण बऱ्याचशा गोष्टी सगळ्या ऑनलाईनच मागवतो, तर मग तिथे काय आपल्याला 17 वेळा कोणाला विचारा, कॉल करा, कन्फर्म करा, हे करायची गरज पडत नाही. तर म्हणून बाप्पा मोरयाची ऑनलाईन जी साईट आहे, वेबसाईट आहे, तर त्याच्यावर जाऊन तुम्ही डायरेक्ट बुकिंग करू शकता. या गोष्टी तिथे अवेलेबल असतील, नसतील तर तुम्ही एकदा शॉपमध्ये विचारून घ्या, पण असतील तर नक्कीच तुम्ही डायरेक्ट वेबसाईटवरून बुकिंग करा. 101% तुम्हाला वस्तू मिळणारच. जर तुमचं पेमेंट झालं असेल तर तुम्हाला नक्की वस्तू मिळणार. जसं आपण ॲमेझॉन, फ्लिपकार्टवरून बुक करतो आणि वस्तू आपल्याला येतात, तर तशाच वस्तू तुम्हाला नक्की मिळतील, याची गॅरंटी आहे. काहीही प्रॉब्लेम असेल, कुठल्याही वस्तूच्या बाबतीत जरी प्रॉब्लेम असेल, बघा शेवटी जो बनवणारा आहे तो पण एक माणूसच आहे. तर कधी काही चुका होऊही शकतात काही वस्तूमध्ये, प्रोडक्टमध्ये. तर दादांनी हे पण सांगितलं की ताई कोणाचे काहीही प्रॉब्लेम्स असतील ना तरी आम्ही प्रॉब्लेम सॉल्वसुद्धा करून देतो. वस्तूत काही इश्यू असेल, वस्तू तुम्हाला चेंज करून मिळेल, तुम्हाला रिफंड हवं असेल तर रिफंडसुद्धा मिळेल. पण उगाचच काही जणांना असं असतं ना की काही प्रॉब्लेम जरी नसेल तरी उगाच प्रॉब्लेम क्रिएट करतात. तर प्लीज असं करू नका. तर आपले सण आपल्याला खूप छान मस्त करायचे आहेत आणि त्याच्यासाठी अशा खूप छान छान वस्तू मी आज तुम्हाला दाखवल्या आहेत. ऑलरेडी आसन मागच्या वेळेला दाखवले होते की जे पैठणीचे वगैरे असे छान छान आसन आहेत, त्याचा व्हिडिओ जो आहे त्याची पण लिंक मी तुम्हाला याच्या डिस्क्रिप्शनमध्ये देईन. पूजेसाठी बाप्पांसाठी खूप छान छान सेट ऑलरेडी अवेलेबल झालेले आहेत, पूर्ण डेकोर सेट, तर ते पण तुम्ही बघू शकता.
आणि त्या व्हिडिओमध्ये मी सविस्तर तुम्हाला दाखवलं आहे. तर तुम्हाला माहिती नसेल, बघितला नसेल व्हिडिओ, तर नक्की जाऊन बघा. आणि ह्यातलं काहीही तुम्हाला हवं असेल तर त्यांचा नंबर बाप्पा मोरया स्टोअरचा मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेला आहे, कमेंट सेक्शनमध्ये सुद्धा पिन केलेला आहे. तुम्हाला ज्यांना पर्सनली जाता येत असेल पर्सनली जा, ज्यांना फोनवर घ्यायचं असेल फोनवर घ्या, किंवा सगळ्यात बेस्ट मी जे तुम्हाला सांगितलं की त्यांची जी ऑनलाईन साईट आहे तर त्याच्यावरती जाऊन तुम्ही परचेस करू शकता. आणि तुम्हाला व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला नेहमीप्रमाणे लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा. पुन्हा भेटूया आपण अशा छानशा व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना बाय आणि सर्वांना श्री स्वामी समर्थ.